जोरदार टाळ्या मंगेशसाठी. ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या संघाला सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दिला मंगेश यांनी. स्ट्राईक वरती असतील परेश, नॉन स्ट्राईक एंडला असतील नितीन. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी उतरलेली आहे एफ साऊथ संघाकडून. राणीबाग संघाचा 12वा खेळाडू समोलचन कक्षामध्ये पाठवून द्यायचंय जेणेकरून आम्हाला खेळाडूंची नावे समजतील. काय प्रकार बॉलर्स नेम पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटची गाडा लागून यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव. संघाचा खाता उघडलंय त्याचबरोबर परेशचं देखील खाता उघडलंय. धावांचा श्री गणेशा झालेला आहे. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडू झाडाला आदळला. मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना 2 धावा सहजरित्या मिळाल्या. त्या म्हणजे परेशला. फटका चांगला होता. झाडाला स्पर्श नसता झाला तर बाउंड्री लाईनच्या पल्याड असता. वैयक्तिक 3 धावांवरती खेळतात परेश. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज. हो हो काय सुरेख चेंडू होता. बाईच्या स्वरूपात एक धाव यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे. चेंडू हातातून निसटला आणि गोशांगी क्षेत्रामध्ये जाऊन आदळला. धाव संख्या झाली ती म्हणजे 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज कुणाल. आता मात्र पुढे येऊन सरसावण्यात खेळण्याचा फटका. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले. सुरेख झेल टिपला. पहिला हादरा परेशच्या स्वरूपात. परेशची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. नवीन बॅट्समन 1 डाऊन. रोहन मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यासाठी लाभलेले पंच रवी चेंदवनकर त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच सोबतजी घडसे उत्कृष्ट अशी पंचांची भूमिका पार पाडतायत. कालच्या सत्रात देखील त्यांनी ह्याच मैदानामध्ये पंचांची भूमिका पार पाडली होती. गावडे समाजाची काल टुर्नामेंट झाली. वळूया मॅचच्या दिशेने. 5वा चेंडू घेऊन बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आपल्याला. एकाच धावेवरती रोखलंय. धाव संख्या झाली ती म्हणजे धाव फलकावरती 5. शेवटचा चेंडू.
इथे मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट दर्शवलाय. एक अवांतर धाव. 6 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल शेवटचा. फुलर लेनचा चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर काढला. चेंडू जाऊन झाडाला आदळला. 2 धावा सहजरित्या मिळाल्या. त्या म्हणजे फलंदाज नितीन याला थोडा पॅरल फटका असता तर ह्या 6 धावा असत्या. गोलंदाजाला दोन्ही वेळेला झाडांनी वाचवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या झाली आहे 8. एक गडी बाद. नवीन गोलंदाज संघासाठी दुसरं षटक व वैयक्तिक पहिलं सुनील. 5 षटकांचे आपल्याला सामने पाहायला मिळतील. पहिला चेंडू घेऊन इथे मात्र सुरेख झेल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. हो काय सुरेख गोलंदाजी हाताळत आहेत गोलंदाज सुनील. दुसरा चेंडू निर्धाव. मोठा फटका. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक सुरेख झेल टिपला. गोल्डन डकचे शिकार ठरलेत. रुपेश माघारी परतावं लागेल. चौथा चेंडू घेऊन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश. फुलर लेनचा चेंडू लेग ब्रेकचा मारा होता. फटका फसला. आल्या पावली माघारी परतावं लागेल गणेशला.
सुनील पाहूया या मॅच मध्ये हॅट्रिक घेतो का. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज सुनील. काय सुरेख चेंडू होता. हॅट्रिक हुकले मात्र चेंडू निर्धाव. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार मात्र प्रहार फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. मेडन ओव्हर आणि 4 विकेट. एक सुरेख गोलंदाजी हाताळले सुनीलने. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सुनीलची गोलंदाजी आवडली असेल तर मागील बॉल वरती जर पाहिलं सुरेख झेल टिपला. त्याआधी बॉल डॉट बॉल होता. तो जर विकेट असता तर ही पहिली हॅट्रिक सुनीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली असती. नवीन गोलंदाज सचिन. धाव संख्या झाली धाव फलकावरती 8. तिसरं षटक घेऊन सचिन. हाफ ट्रॅकर चेंडू होता. फटका चांगला होता मात्र चेंडू पुन्हा एकदा झाडाला. 2 धावा सहजरित्या धावून काढल्या. इथे मात्र फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची गाडा लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने. एकच धाव. तिसरा चेंडू सुरेख निर्धाव पद्धतीचा. हो काय सुरेख फटका. त्याच बरोबर देखील पंचांचा निर्णय पाहूया. यस 6 धावा. बाउंड्री लाईन वरती हा सुरेख झेल टिपला होता. डीप स्क्वेअर मध्ये खेळाडू तैनात होते मात्र त्यांचा पाय फटका. पुन्हा एकदा फसलाय फटका. तीन षटकांच्या समाप्त केली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19. नितीनने जो षटकार मारला होता त्या षटकारावरती जो झेल टिपला होता त्या खेळाडूने आपली खेळाडू वृत्ती दाखवत कॅच घेतल्या असता देखील त्यांनी षटकार दर्शवला. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडू वृत्तीसाठी.
परत तो दे ना. चौथा षटक घेऊन पुन्हा एकदा सुनील. ज्या गोलंदाजाने दुसरं षटक निर्धाव हाताळलेलं त्याच गोलंदाजाला कर्णधाराने चौथं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय. पहिला चेंडू निर्धाव, अर्थातच त्यांच्या षटकातील 7वा चेंडू. सात चेंडू आतापर्यंत त्यांनी निर्धाव पद्धतीचे हाताळले आहेत. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुनील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पॉइंट रिजनला चेंडूची फेकी होईल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती म्हणजे 20. हो हो हो, काय सुरेख चेंडू. लेग ब्रेकचा मारा होता. फलंदाज बीट झालेले आहेत. चौथा चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र 2च धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22. चौथा षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. 3 धावा खर्च केले आहेत. पाहूया 5वा चेंडू घेऊन. हो हो, हाफ ट्रॅकर चेंडू होता, पूल केलाय. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 'यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे. गोलंदाज नाखुश आहेत स्वतः. शेवटचा चेंडू देखील निर्धाव असता 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 24. 6च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्या आहेत. शेवटचा षटक पाहूया कोण हाताळेल. शेवटचा षटक घेऊन कल्पेश गोलंदाजी मार्क वरती, पंचांच्या डाव्या बाजूने. अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. पहिला चेंडू शॉर्टम पूल. पूल होतोय सक्सेसफुल. उत्तुंग असा षटकार. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय बॅटकटनी यष्ट्यांचा वेध घेतला. मोठा हादरा.
चेंडूवरती त्रिफळाची तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ब्लॉकआउट पद्धतीचा पंचांकडे पायचीतची दाद मागितली, दाद होते सक्सेसफुल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात. दुसरा हादरा आतमध्ये हॅट्रिकची संधी. इथे मात्र पहिली वहिली हॅट्रिक पाहायला मिळते. यष्टेंचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय एकदा जोरदार शेवटचा विकेट बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये उतरले नवीन फलंदाज भरत. फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळण्याचा फटका गोशांकी क्षेत्रामध्ये जाऊन ट्रॅकला आदळलाय. एकच धाव मिळेल. भरतला घात उघडलंय भरतने. शेवटचा चेंडू धाव संख्या झाली ती म्हणजे 31. फुलर लाईनचा चेंडू होता. धावच्या स्वरूपात भरत बाद झालेले आहेत. पहिला संघ असेल की ऑल आउट झालेला आहे. 32 धावांचं लक्ष असेल राणीबाग संघासमोर. या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. ग्रुप व महापालिकेचे सर्व कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग यांच्या वतीने दक्षिण विभागाच्या वतीने त्यांचे खूप खूप हार्दिक स्वागत. तरी त्यांचे सत्कार सुपारी बागचे अध्यक्ष कपिल कदम हे करतील.
32 धावांचं लक्ष असेल राणीबाग संघासमोर. आपल्या खेळाडूंची नावे आम्हाला या ठिकाणी सांगायची जेणेकरून आम्हाला खेळाडूंची ओळख पटेल. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सिद्धेश आणि सागर उतरलेली आहे. स्ट्राईक वरती असतील सिद्धेश, नॉन स्ट्राईकला सागर. गोलंदाजी मार्ग वरती पहिलं षटक हाताळताना आपल्याला किरणला पाहायला मिळेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं पंचांनी आम्हाला इशारा दर्शवलाय. सर्व खेळाडू ट्रॅकच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा किरण. ऑफ स्टंप वरती येऊन मोठा फटका. मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पंचांनी एक धाव आम्हाला दर्शवली आहे. एका धावेने संघाचा खाता उघडलाय. 32 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके खेळत आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा किरण. तिसरा चेंडू देखील निर्धाव. काय सुरेख चेंडू होता. फुलर लेंथचा चेंडू ब्लॉकल पद्धतीचा. मात्र एकच धाव मिळेल. हलक्या हाताने खेळलेला फटका. स्ट्राईक रोटेट झाले. आता स्ट्राईक वरती आले ते म्हणजे सागर. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज किरण. महाराजा ग्रुप तर्फे नितीन तांबे यांचा सत्कार प्रदीप जाधव करतील. आणि किशोर जाधव माझे जावई आहेत ते. इवॉर्ड संघ. फुल टॉस चेंडू होता. पंचांनी आपल्या बाजू बाहेर काढले आहेत. नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. नो +1 अशा 2 धावा दुहेरी धावांच्या मदतीने धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 4. पाचवा चेंडू फ्री हिटचा. पॉवर प्लेचा षटक हाताळताना आयोजक व बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या वतीने इवॉर्ड संघाचे हार्दिक स्वागत. नरे पार्क उद्यानामध्ये इवॉर्ड संघाचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण इतक्या लांबून आलात आणि या भव्य क्रिकेट सामन्यांमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल आयोजक प्रमोद वळंजू यांच्याकडून व सुपारीबाग चौकीतील सर्व मान्यवरांकडून इवॉर्ड संघाचे मनपूर्वक आभार. अभिनंदन. चेंडू
बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळला होता फटका. 2 धावांवरती रोखलंय नितीन यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6. गोलंदाजी मार्गावरती दुसरा षटक हाताळताना पाहायला मिळतील. राईट टर्म राऊंड विकेटचा मारा करतील भरत. पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी. निर्धाव हाताळला चेंडू. इथे मात्र मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. येईल मोठा षटकार. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग थोडासा भागडं षटक ठरत असताना भरतचं 2 चेंडू शिल्लक. मोठा फटका होता. काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळलेला फटका. 2 धावा सहजरित्या मिळतील. धावसंख्येत धावसंख्या झाली ती म्हणजे 22. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. चेंडूची अडवणूक झाली तदरम्यान 1 धाव सहजरित्या मिळवली ती म्हणजे सागरनी स्ट्राईक रोटेट होते. मात्र 2 षटक समाप्त. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 9 धावांची गरज. आजच्या सत्रातील हा दुसरा सामना. नवीन गोलंदाज किरण. पहिला चेंडू बैठक पद्धतीने खेळलेला फटका. धावा मिळतील 6.
किरण. स्वीट साऊंड बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. मात्र एकच धाव. शाळेतील सर्व विद्यार्थी आहेत त्यांना विनंती असेल की आपण मैदानामध्ये यायचं नाहीये. मॅच चालू आहे. फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र थ्रोबॉलच्या स्वरूपात मिसफील्ड झालेली आहे थोडीशी आणि सामना बरोबरीस 2 धावा मिळाल्या. जिंकण्यासाठी आता एका धावेची गरज. जिंकले.